नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित योजनेतील ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्याचविषयी आपण माहिती बघणार आहोत। तर बघा, इथं कुठल्या सुधारणा झालेल्या आहे, अपात्रतेमध्ये सुधारणा झालेल्या आहेत, तसेच तुमची जी वयाची अट आहे त्याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत। तर ते सर्व सुधारणेबाबत एक GR आलेला आहे। तर बघा, इथं महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय याच्यामध्ये बघा, राज्यातील जे महिला आहेत आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सदर केलेल्या प्रस्तावास दिनांक 28/6/2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याची मान्यता देण्यात आलेली आहे। तर त्याच्यामध्ये बघा, आता सुधारणा काय करण्यात आलेल्या आहेत। तर इथं बघा, इथं जेव्हा शासन निर्णय 28/6/2024च्या परिषदेमध्ये जो नमूद केले होते का महिलेचे वय हे 21 ते 60 वर्ष वयोगटची अट ठेवलेली होती, तर ती आता वाढवण्यात आलेली आहे। ती 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, तर याच्यामध्ये ही सुधारणा करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता। आता याच्यामध्ये पात्रतेमध्ये बघा काय बदल करण्यात आलेले आहेत। इथं वय वर्ष दिलेले आहेत, 21 वरून 65 वर्ष करण्यात आलेली आहे। आणि इथं बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। तर इथं बघा, इथं तुम्हाला याच्यात सुधारणा केलेली आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित सरकारी कर्मचारी किंवा राज्य सरकारच्या ज्या स्थानिक संस्थेचे कार्यरत आहेत, निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा त्यांच्या 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। तर इथं पहिल्या याच्यामध्ये त्यांनी अटीमध्ये त्यांनी कर्मचारी पात्र नकार दिला होता, तर आता इथं बघा, इथं सुधारणेमध्ये त्यांनी होकार दिलेला आहे। त्याच्यानंतर बघा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, तर इथं बघा, नंतरचे बघा, त्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, तर इथं एक अट ठेवलेली होती की 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल त्यांना याचा लाभ घेता येणार नाही, तर ती अटसुद्धा इथून हटवण्यात आलेली आहे। तर बघा, नंतर बघा, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे। आता इथं कागदपत्रांमध्ये बघा काय बदल करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे जे आदिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील राज्यातील जन्म दाखला, त्याच्याऐवजी बघा आता कुठले कागदपत्र, महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर लाभार्थी महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही महिलेचे 15 वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड, नंतर मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला आता डोमासाईल किंवा आदिवास नसेल तुमच्याकडं, तर तुम्ही या 4 डॉक्युमेंटपैकी कुठलेही डॉक्युमेंट तिथं देऊ शकता। नंतर बघा, जे परराज्यात म्हणजे जे अदर राज्यामध्ये जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र सुद्धा ग्राह्य धरण्यात यावे। नंतर बघा, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करण्यात आवश्यकता। तर याच्यामध्ये बघा, जे तुमचं वार्षिक उत्पन्न अनिवार्य केले होतं 2.5 लाखापर्यंत, ते बघा काय केली, इथं कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे। तथापि त्याच्यामध्ये बघा, पिवळे केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणातून सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखलासुद्धा तिथं द्यायची गरज नाही आहे, त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं डॉक्युमेंट इथं देऊ शकता। तर अशा प्रकारे इथं याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। तर आता बघा, सदर योजनेत आता तारीखसुद्धा तिथं वाढवण्यात आलेली आहे। दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून जो दरमहा तुमचा 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक व सूचना देण्यात
येतील. आता प्रोत्साहन भत्तामध्ये बघा, सदर योजनेचे ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर प्रमाणे प्रति पात्र लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. म्हणजे आता हे जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना जे फॉर्म भरतील त्यांच्या जे लाभार्थी आहेत, लाभार्थी एका लाभार्थ्याकडून म्हणजे एका लाभार्थी 50 रुपये, म्हणजे त्यांना एक तो प्रोत्साहन भत्ता, म्हणजे एका लाभार्थीचा फॉर्म भरला तर त्यांना तो तिथून गव्हर्नमेंटकडून 50 रुपये भत्ता अशा प्रकारे अंगणवाडी सेविकांना इथं देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. पात्रतेमध्ये, अपात्रतेमध्ये, तशाच काही अटी असतील त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तर याच्या संपूर्ण सर्वांनी नोंद घ्यावी.